नाशिक विधान परिषदेतून ठाकरेंच्या शिवसेनेनं ऐनवेळी माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे आता नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवारच रिंगणात नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांनी अर्जच दाखल केला नाही आणि त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षात खळबळ माजली आहे। मतदारसंख्येचं गणित जुळत नसल्यानं त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग जवळपास निश्चित झालाय। मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिक विधान परिषदेतून ठाकरेंच्या शिवसेनेनं ऐनवेळी माघार घेतलेली आहे आणि आता त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवारच रिंगणात नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांनी अर्जच दाखल केला नाही आणि त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षात खळबळ माजली आहे। मतदारसंख्येचं गणित जुळत नसल्यानं त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग हा जवळपास निश्चित झालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, नाशिक विधान परिषदेतून ठाकरेंच्या शिवसेनेनं माघार घेतली असल्याचं कळतंय, काय अपडेट? ठाकरेंच्या शिवसेनेनं तिथे उमेदवार दिलेले होते नरेंद्र दराडे या विधान परिषदेच्या जागेसाठी, मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्जच दाखल केलेला नाहीये आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतून माघारी त्यांनी हा अर्ज घेतलाय। त्यामुळे महायुतीला त्याचा फायदा होईल असं म्हटलं जात आहे। त्याची कारणं काही वेगळी पुढे येत आहेत, जसं की साधारणतः संख्याबळ तिथे जुळत नसल्यानं माघार घेतल्याचं बोललं जात आहे, कारण सुमारे 623 मतदार तिथे आहेत आणि भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे मिळून एकूण 450हून अधिक मतदार आहेत। तर महाविकास आघाडीकडे केवळ 100च्या घरातच मतदारसंख्या असतानाच विजयाचं गणित त्यांचं जुळत नाहीये, म्हणून त्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे। दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये देखील नाराजी नाट्य संपलेलं नाहीये, तिथे देखील अनेक जण इच्छुक होते, त्यांचे देखील गट पडलेले आहेत। मात्र या गटबाजीचा महाविकास आघाडीला तसाही फायदा होणार नाहीये हे जाणल्यानंच हा अर्ज दाखल केला नाही अशी माहिती समोर येते। मात्र या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा किंवा अधिकृत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली नाहीये, त्यामुळे आता पुढच्या काही दिवसात या सगळ्या संदर्भातली माहिती पुढे येईल। मात्र जी माहिती समोर आली त्यानुसार संख्याबळ जुळत नसल्यानंच त्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे। ठीक, सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।